नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीपासून छान अशी मस्त कँडी बनवणार आहोत। खूप छान होते आणि खायला खूप अप्रतिम लागते। वर्षभर तुम्ही ठेवलीत ना स्टोर करून तरी पण राहते, म्हणजे खूप अशी टेस्टी ही कँडी होते। सुरुवात करायची आहे। 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत मी, छान अशा तोतापुरी कैरी आहे। जवळजवळ 15 ते 20 मिनिटापासून मी पाण्यात टाकून ठेवल्या आहेत की जे त्यांचा हा इथे कैरीला जो चीक वगैरे असतो ना तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिला। आता मी काढून घेते आणि चांगल्या कोरड्या कपड्याने छान असं स्वच्छ पुसून घेते। हे बघा, या पद्धतीने आपल्याला कैरी कोरडी करून घ्यायची आहे। तोतापुरी कैरी आंबटपणा खूप कमी असतो तिला, त्यामुळे ही कैरीची छान अशी कँडी तयार होते। आता आपण कैरीचं साल काढून घेऊया। या पद्धतीने आपण सर्व कैरीचं साल काढून घ्यायचं आहे। कैरीची सालं आपण छान अशी काढून घेतलेली आहेत। आता आपण चांगली अशी बारीक बारीक आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची आहे। कैरी मी कापून घेतलेली छान अशी मस्त। हे बघा, कोळीला पण जी कैरी लटकली ती लागलेली होती ती मी काढून घेतलेली या पद्धतीने पूर्ण कापून। आता आपण एक कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये सगळी कैरी आपण ही टाकून घ्यायची आहे। ही कैरी मी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला टाकायचा आहे एक दालचिनीचा तुकडा, मोठा एक तुकडा घेतलेला आहे। 5 ते 6 मी मिरे घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची आहेत आणि आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे। हे बघा, 1 वाटीभर मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पूर्ण 1.5 वाटी मी पण पूर्ण टाकलेलं नाहीये। आता आपण कुकरचं झाकण लावून जवळजवळ 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता मी त्या जवळजवळ 3 शिट्या मी हे करून घेते आणि छान अशी कैरी छान अशी शिजवून घेते। जवळजवळ मी कुकरच्या 3 शिट्या करून घेतल्या होत्या आणि आता चांगली वाफ निघालेली आहे। आता आपण खोलून बघूया। कैरीचा गर किती छान असा मस्त शिजलेला आहे। पण चांगला छान असा मिक्स करून घेऊया, मॅश करून घेऊया। आपण जे खडे मसाले घातले होते ते आपल्याला एक एक करून काढून घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीने मी हे सर्व मसाले काढून घेते आणि छान असं एकजीव करून घेते। हे मिश्रण थोडंसं गार करून घेते मी आणि छान अशी मिक्सरमध्ये फिरवून घेते, म्हणजे छान अशी प्युरी तयार होऊन जाईल। थोडं तुमच्याजवळ जर चाळणी असेल तर तुम्ही ती मोठी चाळण असेल ना तर ती पुरणाची वगैरे, तर त्याच्यात तुम्ही असं हे मिश्रण टाकून छान असं गाळून घेऊ शकतात, म्हणजे जे तुम्हाला रेषास वगैरे असतील ना ते सगळं निघून जाईल। थोडंसं असं जाड बारीक दिसतंय, एकजीव अजून थोडं झालेलं नाही आहे, त्यामुळे मी थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेते। थोडं गार करून घेते मी आधी आणि एक फेर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घेते। बघू शकता तुम्ही, मी छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण यात टाकून घेऊया साखर। अर्धा किलो कैरीसाठी मी फक्त 100 ते 125 ग्रॅम साखर घेतली होती, कारण कैरी आपली खूप जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे अगदी कमीच मी साखर घातलेली आहे। आणि आता आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे काळं मीठ, अगदी कमी प्रमाणात अर्धा चमचा। थोडासा मी छोटा चमचा घेतला आहे, तो थोडा अंदाजे तुम्ही साखर टाकू शकता आणि छान अशी ही मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे परत गॅसवरती ठेवायचं आहे आणि छान असं हे शिजवून घ्यायचं आहे। मी आता तुम्हाला दाखवते गॅसवरती किती वेळपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। गॅसवरती मी ठेवलेलं आहे। आता आपण हे छान असं मिक्स करूया। आपण साखर टाकल्यामुळे मिश्रण आणखीन जास्त थोडंसं पातळ होणार आहे। सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला। जवळजवळ आपल्याला हे 5 ते 7 मिनिटापर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर आपली छान अशी विरघळेल आणि जो पातळपणा येईल तो कमी होईल आणि असं दाटसर असं हे मिश्रण होईल आणि आपल्या मिश्रणाला छान अशी चकाकी येईल। बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी आता मिश्रण असं दाटसर झालेलं आहे आणि चकाकी पण छान अशी आलेली आहे मिश्रणाला। अजून जवळजवळ 2 ते 3 मिनिटं आपण असं हलवतच राहायचं आहे। बघू शकता आपलं मिश्रण किती छान असं घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। जवळजवळ 8 ते 9 मिनिटं झालेली आहेत आणि आपण सारखं असं ढवळत आहोत हे मिश्रण। गॅस बंद केला आहे, थोडंसं मी गार करून घेते आणि लगेचच आपण ताटात टाकून घेऊया। हे आता आपण पुढची तयारी करून घेऊया। हे आपण असं
सोडून देऊया. थोडंसं नॉर्मल गार होईल, थोडी वाफ कमी होईल त्याच्यासाठी. आता आपण एका ताटाला छान असं तूप लावून घ्यायचं आहे. मिश्रण किती आहे तुमच्याकडे तुम्ही त्या अंदाजानुसार ताट घेऊ शकता. कडेकडेला पण आपल्याला छान हे लावून घ्यायचं आहे ताटाला. आता आपण हे मिश्रण छान असं हे यात टाकून घेऊया. मिश्रण आपण ताटात ओतून घेतलेलं आहे. छान असं आता पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं माझं छोटं ताट आहे त्यामुळे थोडंसं जाड असं येणार आहे ही. आता आपण हे मिश्रण जवळजवळ 2 दिवस मी हे उन्हामध्ये आणि पंख्याखाली असं सुकवून घेणार आहे. 2 दिवस, जास्तीत जास्त 3 दिवस, म्हणजे रात्रभर मी पंख्याखाली ठेवेल आणि दिवसाला मी उन्हामध्ये ठेवून देईल. या पद्धतीने मी छान अशी ही कँडी मी सुकवून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही, आपण छान असं कच्च्या कैरीचं आपण कँडी बनवणार आहोत आणि मी जवळजवळ 3 दिवसापासून हे मिश्रण छान असं हे आळवायला टाकलं होतं ताटामध्ये. बघा तुम्ही किती छान असं निघतंय हे पूर्ण. हे बघा मस्त असं एकदम पारदर्शक असं हे छान अशी सुकलेली आहे. तुम्ही बघू शकता मी कंप्लीट 3 दिवस सुकवली आहे. जवळजवळ मी दुपारच्या 2 ते 3 तास मी दुपारी उन्हामध्ये वाळवायची आणि पूर्ण वेळ मी पंख्याखाली रात्रंदिवस मी 3 दिवस पूर्ण मला हे कंप्लीट 3 दिवस लागले हे सुकवायला. आता आपण छान अशी कापून घेऊया. हे बघा बघू शकता तुम्ही. आता आपण ताटाला मी जे तूप लावलं होतं, तेल लावलं होतं, त्याचं छान असा तेलकटपणा असा आलेला आहे आपल्या कँडीला. आता आपण हे कापून घेऊया. हे बघा किती मस्त अशी ही कँडी तयार होईल. मी माझं मिश्रण थोडं जास्त असल्यामुळे आणि माझं थोडं ताट छोटं पडलं त्यामुळे थोडी जास्त जाड अशी ही झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती जाड अशी ही झालेली आहे. तुम्ही थोडंसं आणखीन मोठ्या ताटात तुम्ही हे टाकून मिश्रण हे सुकवायला ठेवू शकता, म्हणजे थोडी अशी पातळ लेअर तयार होईल. बघू शकता तुम्ही छान अशी ही कँडी आपली तयार झालेली आहे. एकदम स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे आणि खायला तर अप्रतिम आहे. एकदम चटपटीत आणि एकदम टेस्टी अशी ही तयार होते कँडी. आता आपण ही पूर्ण कापून घेऊया. या पद्धतीने मी हे छान असं कापून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही परत कट करून घ्यायची आहे छान अशी. ही कँडी तुम्ही छान अशी जास्त बनवू शकता आणि वर्षभर तुम्ही स्टोर करू शकता. इतकी चविष्ट आणि इतकी छान होती ही कँडी. खायला तर अप्रतिम अशी ही होते. एकदम गुळगुळीत आणि एकदम टेस्टी अशी ही कँडी होते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, करून बघा. छान अशी मस्त आपली ही कच्च्या कैरीची कँडी आपली तयार झालेली आहे. चवीला तर खूपच भन्नाट आहे एकदम. म्हणजे तुम्ही वर्षभरासाठी स्टोर करून ठेवणार तर ती वर्षभर राहणारच नाही. तर मुलं 8 ते 10 दिवसातच पूर्ण संपवून टाकतील. एवढी चविष्ट आणि इतकी चटपटीत अशी ही कँडी होते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा. बघा मस्त अशी झालेली आहे. साध्या सोप्या पद्धतीने आपण ही कच्च्या कैरीपासून छान अशी कँडी बनवलेली आहे. तुम्ही हिला चाट मसाला, लाल मिरची पावडर थोडीशी टाकून तुम्ही ही चटपटीत आणखीन थोडी वेगळी टेस्ट हवी असेल तर आणखीन करू शकता. पण आमच्याकडे या पद्धतीनेच आवडते म्हणून मी वेगळ्या पद्धतीने केलेली नाहीये. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.